So hello everyone, first of all welcome to my channel that is विनर्स एज्युकेशन. या ठिकाणी सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं आपल्या नवीन चॅनलवरती म्हणजेच विनर्स एज्युकेशन नो रट्टा ओनली स्मार्ट स्टडी या चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण आज स्कॉलरशिपचा इयत्ता 3रीचा सराव पेपर घेणार आहोत. बघा, हा पेपर आहे नवोदय व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी सराव क्रमांक 3 पेपर. तर इयत्ता 3रीचा हा पेपर आहे आणि या ठिकाणी विषय आहे इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी. तर मुलांनो, या पेपरमधील फक्त इंग्रजी या विषयाचे आपण 25 क्वेश्चन सॉल्व करून घेणार आहोत. पहिले 25 प्रश्न आपण सॉल्व करून घेणार आहोत आणि राहिलेले बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा पेपर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सॉल्व करून घेणार आहोत. तर बघूया, प्रथम पाहूया इंग्रजीचे प्रश्न. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे रीअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ ॲनिमल. नाव व्हॉट वी हॅव टू डू हिअर? सो वी हॅव टू सिलेक्ट द नेम ऑफ ॲनिमल. ॲनिमलचं नाव आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. सो व्हॉट वर्ड लेटर्स आर देअर? कोणते लेटर आहेत? CMAEL. सो CMAEL या लेटरपासून कोणता शब्द तयार होईल? कोणता ॲनिमल तयार होईल? आपल्याला लगेच लक्षात येत आहे की या शब्दांपासून कॅमल म्हणजेच उंट हा प्राणी तयार होत आहे. मग या प्राण्याचं कॅमल या शब्दाचं आपल्याला स्पेलिंग माहिती हवं आणि ते स्पेलिंग आहे CMEL. सो कॅमल 4th ऑप्शन आहे. सो 4th ऑप्शनला आपल्याला सर्कल करायचं आहे. बघूया दुसरा प्रश्न. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू प्लांट. प्लांटशी रिलेटेड नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. बघा, लीफ म्हणजेच काय? तर लीफ म्हणजेच झाडाचं पान. लीफ हा शब्द प्लांटशी रिलेटेड आहे. नेक्स्ट आहे फ्रूट हा देखील प्लांट म्हणजे वनस्पतीशी रिलेटेड आहे. परंतु काऊ हा 3rd ऑप्शन आहे की जो काऊ म्हणजे गाय प्लांटशी रिलेटेड नाही आहे. 4th नंबर आहे फ्लावर म्हणजे फूल. हे देखील प्लांटशी रिलेटेड आहे. म्हणजेच काऊ हा 3rd ऑप्शन जो की रिलेटेड नाही आहे प्लांटशी, तो आपल्याला या ठिकाणी सर्कल करायचा आहे. बघूया पुढचा प्रश्न. चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड रिलेटेड टू वॉटर. वॉटरशी संबंधित आपल्याला प्रॉपर ॲक्शन वर्ड शोधायचा आहे. ॲक्शन वर्ड मीन्स वॉट? वर्ब. ओके, ॲक्शन वर्ड क्रियावाचक शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. सो वॉटरशी रिलेटेड पाहिजे. ईट म्हणजे खाणे, पाण्याशी संबंधित नाही आहे. रीड वाचणे, पाण्याशी संबंधित नाही आहे. ड्रिंक वॉटर, आपण काय करतो? वॉटर ड्रिंक करतो. सो वॉटरशी रिलेटेड शब्द येईल ड्रिंक. हॅपी हा देखील ॲक्शन वर्ड. हॅपी हा काय आहे? ॲक्शन वर्ड नाही आहे, तो ॲडजेक्टिव्हमध्ये येतो. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. द टेस्ट ऑफ लेमन इज डॅश डॅश. लेमनचं टेस्ट कसं असतं? लेमनची चव कशी असते? आंबट असते. सो स्वीट इज द गोड. ओके, इन मराठी स्वीटचा अर्थ होतो गोड. सोअर मीन्स आंबट. ओके, सो लेमन कसं असतं? आंबट असतं. सो नेक्स्ट 2nd नंबर ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. 3rd ऑप्शन इज बिटर मीन्स कडू. लेमन कडू असतं का? नाही. सॉल्टी खारट? नो. सो 2nd नंबर ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. नाव 5th क्वेश्चन. विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ लायन. लायनचे लिव्हिंग प्लेस काय आहे? कुठे राहतो लायन? स्टेबल मीन्स तबेला. घोड्याचं काय असतं? स्टेबल. होल मीन्स बिळामध्ये कोण राहतं? रॅबिट. अँड लायन कुठे राहतो? लायन राहतो डेनमध्ये. कूप मीन्स वॉट? कूप मीन्स खुराडे. सो खुराड्यामध्ये कोण राहतं? कोंबड्या राहतात. ओके, बघूया नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट वेगळा शब्द शोधायचा आहे आपल्याला. ब्रिंजल, पोटॅटो, पॅरट अँड कॅबेज. सो ऑल 3 आर व्हेजिटेबल्स. ओके, ब्रिंजल, पोटॅटो अँड कॅबेज दीज आर ऑल व्हेजिटेबल्स. म्हणजे या सर्व भाज्या आहेत. आणि पॅरट हा काय आहे? पक्षी आहे. पक्षाचं नाव आहे पॅरट. नाव बघा नेक्स्ट क्वेश्चन. चूज द इनकरेक्ट रायमिंग वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. आपल्याला काय करायचं आहे? इनकरेक्ट रायमिंग वर्ड शोधायचं आहे. इनकरेक्ट विच इज नॉट करेक्ट. ओके, मीन्स चुकीचा रायमिंग वर्ड आपल्याला शोधायचा आहे. मॅन, फॅन अँड पॅन दीज ऑल आर इन सेम रिदम. ओके, रायमिंग वर्ड मॅन, फॅन हे सेम आहेत. मॅन, पॅन अँड
फॅन ऑल्सो. दीज आर सेम बट फिन इज द डिफरंट रायमिंग वर्ड. फिन हा वेगळा रायमिंग वर्ड आहे. सो फिन इज द ऑप्शन. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज विच सेंटेन्स इज करेक्ट. कोणतं सेंटेन्स बरोबर आहे. सी वॉज बॉर्न इन अहमदनगर. सी वॉज बॉर्न इन अहमदनगर. नाव बघा आता या ठिकाणी सर्व सेंटेन्स सेम आहेत, परंतु आपल्याला या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. मग करेक्ट म्हणजे कशामध्ये, तर केसमध्ये. केस म्हणजे काय, तर या ठिकाणी कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स बघायचे आहेत. ज्यावेळेस शहराचं नाव असेल, अहमदनगर इज द काय आहे, हे शहर आहे, नगर आहे. सो अहमदनगर हे काय येईल, कॅपिटलमध्ये येईल. मग अहमदनगर कॅपिटल असणारा फक्त एकच ऑप्शन या ठिकाणी 3rd नंबरचा आपल्याला दिसत आहे. मग करेक्ट आन्सर आपलं येईल 3 नंबर. क्वेश्चन नंबर 8चं आन्सर आहे 3. सी वॉज बॉर्न इन अहमदनगर बिकॉज अहमदनगर इज इन कॅपिटल टेन्स. ओके, कॅपिटल अक्षरामध्ये या ठिकाणी अहमदनगरचं आलेलं आहे.